ऐक ना, एक खूप गरजेची गोष्ट आहे जी मी तुला सांगणार आहे. मला सांग, तू शेवटच्या स्वतःसाठी कधी जगला होता? म्हणजे दुसऱ्याला काय वाटेल, समाज काय म्हणेल, या सगळ्या फालतू गोष्टींचा विचार न करता कधी जगला होता? स्वतःच्या मनाचं कधी ऐकलं होतं? आठवतंय का? नाही आठवत ना? भाऊ, आजकाल आपली अवस्था काय झाली माहिती आहे का? आपण आपला स्वतःचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलाय. कुणीतरी ते फालतू 4 लोक येतात, आपल्याला जज करतात आणि आपल्याच टॅलेंटवर प्रश्न उठवतात, आणि आपण येड्यासारखं त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःला कमी समजतो. जेव्हा मी मागे वळून बघतो ना, तेव्हा मला स्वतःचा खूप राग येतो यार, खूप राग येतो की मी आयुष्यातली अशी कितीतरी वर्ष अशा लोकांची मनं जपण्यात घालवली ज्यांना माझी किंमत शून्य होती, ज्यांच्यासाठी मी एक फक्त ऑप्शन होतो. माझं स्वतःचं करिअर, माझं सुख, माझे विचार सगळं बाजूला. कशासाठी? फक्त त्या 4 लोकांना काय वाटेल म्हणून. कधी कधी वाटतं काय मूर्खपणा केला यार आपण. पण त्या देवाची कृपा आहे की ही गोष्ट मला खूप योग्य वेळेवर समजली. जर कोणी तुझी आत्ता किंमत करत नसेल ना, तर तिथं स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न बंद कर. कारण ते लोक तुला कधीच समजू शकणार नाहीत. त्यांच्यासमोर तू कितीही डोकं आपटलंस तरी त्यांना काही फरक पडणार नाही. भाऊ, तुझी किंमत काय आहे ना, हे फक्त तुला माहिती आहे. तुला लोकांच्या सर्टिफिकेटची वाट बघणं बंद कर. लोकांना खुश ठेवायच्या नादात ना स्वतःची किंमत कमी करतोयस तू. ठीक आहे? स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेव, एकदम पॉझिटिव्ह राहा, आणि तू फक्त तुझ्या प्रवासावर लक्ष दे. सगळं ठीक होईल. फक्त स्वतःची किंमत ओळख. ठीक आहे?